आता बघूया टॉप 9 मोठ्या बातम्या। बीड जिल्हा दौऱ्यावर आलेले उपमुख्यमंत्री अजित पवार एसपी नवनीत कौवत यांच्यावर संतापले, तर हेलिपॅड पर्यंत लोक आल्यानं अजित पवारांचा संताप। तर आज अजित पवारांच्या उपस्थितीत महत्त्वाचे पक्षप्रवेश होण्याची सुद्धा शक्यता। धनंजय मुंडे अजित पवारांच्या बीड दौऱ्यात उपस्थित नाहीत। धनंजय मुंडेंनी ट्विट करत दिली माहिती, प्रकृती ठीक नसल्यानं या ठिकाणी आपण उपस्थित राहू न शकणार असल्याचं मुंडेंनी केलं ट्विट। उपचारासाठी मुंबईला यावं लागत असल्याचं धनंजय मुंडे यांचं ट्विट। अंजली दमानियांच्या प्रश्नावर धनंजय मुंडे यांच्या पार्श्वभूमीवर पंकजा मुंडे यांनी बोलणं टाळलं, तर दमानियांच्या गौप्यस्फोटावर पंकजा मुंडे काहीही बोलल्या नाहीत। कुणाल कामराला मुंबई पोलिसांकडून तिसरा समन्स, तर 2 वेळा समन्स देऊन सुद्धा कामरा चौकशीला अनुपस्थित। दिशा सालियन प्रकरणी मुंबई हायकोर्टात सुनावणी, तर दिशाचे वडील सतीश सालियन यांची हायकोर्टात याचिका। याचिकेमध्ये आदित्य ठाकरे आणि दिनो मोरिया यांच्यावर आरोप। खोक्या प्रकरणामध्ये विलन ठरवून माझ्या खुनाचा कट होता। खोक्यानं धसांना हरणाचं मांस कसं पुरवलं या संदर्भात सांगून बिश्नोई समाजामध्ये मला विलन करायचं होतं। पोर्टलच्या मुलाखतीमध्ये सुरेश धसांचा गौप्यस्फोट। बीडच्या पोलीस अधीक्षकांनी संरक्षण देणार असं सांगितलं होतं, पण अजूनही मला संरक्षण देण्यात आलेलं नाही, सुरेश धसांचा आरोप। तर घाटकोपरचा संरक्षक देण्यात आलेला होता, मात्र घाटकोपरचा सुरक्षा रक्षक मला कशी सुरक्षा देणार, धसांचा सवाल। सुरेश धसांकडून सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न, धसांच्या बोलण्यात काहीही तथ्य असेल तसं वाटत नाही, धसांच्या आरोपांनंतर दमानी यांची प्रतिक्रिया। बीडचं राजकारण दमानिया आणि तृप्ती देसाईंना समजणार नाही, मुख्यमंत्री फडणवीसांना भेटून चौकशीची मागणी करणार, सुरेश धस यांची माहिती।